न्यूज लाईन, अचूक वेधक. 680 कोटी रुपये एकत्रित मिळणे हे कदाचित कदापिही आतापर्यंत शक्य झालं. या हजारो कोटींचा निधी माननीय मुख्यमंत्री असतील, एकनाथ शिंदे असतील, सुमित्राताई पवार असतील, यांच्या माध्यमातून जर मिळत असेल, तुम्हीही जर एक शिवसेनेचेच घटक आहात, तुम्ही ह्या महायुतीचे घटक आहात, तुम्ही हा निधी वापरला पाहिजे, तुम्ही यात मदत केली पाहिजे. शरदचंद्रजी पवार साहेबांची लोकशाही आहे, ते तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवतात आणि तुम्ही गोळ्या माहितीतच मारता. हे कितपत योग्य आहे? नाही, कुठंतरी महायुतीकडूनच निधी आला आणि महायुतीमध्येच वेगळं दाखवलं, योग्य नाही. आम्हाला हे पटत नाही. त्यांनी जे काही आरोप केले आमच्यावरती की आम्ही कुठला भेदभाव आढळलेत नाही, आम्ही कुठल्या कामात त्यांना अडथळा केलेला नाही, आम्ही सभेतही गोंधळ करायला आलेलो नव्हतो. सामान्य नागरिक होते, नंतर पिढाईची लोक होती, त्यांचा प्रश्न होता. अशा लोकांना तुम्ही गुंड म्हणता. आमच्याकडे गुंड नसतात. आम्ही विकास कामाचे प्रश्न विचारतो. तुम्हाला जर विकास कामाच्या प्रश्नाची उत्तर देता येत असतील तर विनाकारण कुठेही कराडकर जनतेला तुम्ही प्रयत्न करू नका. आम्ही आमचं काम करत राहणार. आम्हाला जे पटेल ते योग्य, नाही पटेल त्याच्या बाबतीत आम्ही बोलत राहणार. घरकचऱ्याचा प्रश्न